नमस्कार. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 484 जागांसाठी भरती निघाली आहे आणि पदाचं जे नाव आहे ते आहे मित्रांनो सफाई कर्मचारी. तर या भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते. तर महाराष्ट्रातील मुलं मुली जे आहे मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया या पदामध्ये फॉर्म भरू शकता मित्रांनो. सफाई कर्मचारीचं पद आहे यामध्ये. तर यामध्ये 3 प्रकारचे पद आहे. एक आहे मित्रांनो सफाई कर्मचारी, त्याचबरोबर सब स्टाफ, त्याचबरोबर कम सब स्टाफ, ह्या 3 प्रकारचे पद आहे. तर या तिन्ही पदामध्ये जे आहे मित्रांनो तुम्ही 10वी पास फॉर्म भरू शकता. ठीक आहे. तर चांगला आहे मित्रांनो. पदाचे जे नाव आहे ते मित्रांनो सफाई कर्मचारीच्या जागा निघाल्या मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत. तर या भरतीसाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता फक्त 10वी पास लागते. महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि या भरतीचे जे फॉर्म आहे हे मित्रांनो चालू झालेले आहे. आजही तुम्ही फॉर्म भरू शकता, उद्या फॉर्म भरू शकता आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 9 जानेवारी 2024 आहे. तर चांगली भरती निघाली आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 484 जागांसाठी. तर या भरतीमध्ये लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे, त्याचबरोबर तुमचं या भरतीमध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, फी किती असणार आहे, त्याचबरोबर पेपर कधी असणार आहे, पेपर असणार की नसणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सेंट्रल बँक ऑफ इंडिया या भरतीबद्दल तुम्हाला सफाई कर्मचारी भरतीबद्दल सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून जे 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. 9 जानेवारी 2024 फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. तर शैक्षणिक पात्रता या पदामध्ये 10वी पास लागते. कोणतेही सर्टिफिकेट लागणार नाही, कुठलेही पर्सेंटेज लागणार नाही. फक्त 10वी पासवर तुम्हाला सफाई कर्मचारीमध्ये फॉर्म भरता येते. ठीक आहे. त्याचबरोबर या भरतीमध्ये आपण वयोमर्यादाचा जर आपण विचार केला तर या भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 26 ठेवण्यात आले ओपन कॅटेगरीसाठी. त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीची मुलं, त्याचबरोबर SC ST कॅटेगरीची मुलं यामध्ये 18 ते 31 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे, एवढी या भरतीमध्ये वयोमर्यादा आहे. त्याचबरोबर फीचा जर विचार केला तर या भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी या भरतीमध्ये 850 रुपये फी ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर SC ST PWD, त्याचबरोबर यामध्ये माजी सैनिक यांच्यासाठी जे फी ठेवण्यात आले ते 175 रुपये एवढी फी ठेवण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्याचबरोबर या भरतीचे फॉर्म चालू आहे आणि फॉर्म भरणे शेवटची तारीख 9 जानेवारी 2024 आहे. लक्षात ठेवा, तुमची जी लेखी परीक्षा आहे फेब्रुवारी 2024 मध्ये आहे. पहा, आपल्या राज्यामध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडियाची चांगली मित्रांनो भरती चालू आहे सफाई कर्मचारीची. तर या भरतीमध्ये सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे तर तुम्हाला आता सांगून देतो. सेंट्रल बँक ऑफ इंडिया सफाई कर्मचारीमध्ये जे मित्रांनो लेखी परीक्षा आणि तुमचं जे सिलेक्शन आहे हे लेखी परीक्षेवर होणार आहे. ठीक आहे. आणि लेखी परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तर या भरतीमध्ये सर्वात आधी तुमची 70 मार्काची लेखी परीक्षा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला जे मित्रांनो इंग्रजीचे 10 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर यामध्ये गणिताचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. बुद्धिमत्ता चाचणी रिझनिंगचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर जनरल नॉलेजचे 20 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. तर अशी टोटल 70 मार्काची तुमची यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे. टोटल 70 मार्काची तुमची लेखी परीक्षा असणार आहे आणि तुम्हाला यामध्ये 90 मिनिटाचा टायमिंग मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला आता परीक्षा कोणत्या भाषेमध्ये द्यायची आहे, म्हणजे बऱ्याच मुलांचे कमेंट असते की परीक्षा कोणत्या भाषेमध्ये असणार आहे. तर तुमची ही परीक्षा आहे मित्रांनो, एक तर तुम्हाला इंग्रजीमध्ये सुद्धा परीक्षा देता येते, त्याचबरोबर तुम्हाला हिंदीमध्ये सुद्धा परीक्षा देता येते, त्याचबरोबर मराठी भाषेमध्ये सुद्धा तुम्हाला लेखी परीक्षा देता येते. त्याचबरोबर तुम्ही जर कोकणी साईडचे असाल तर कोकणी भाषेत सुद्धा तुम्हाला परीक्षा देता येणार आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया सफाई कर्मचारी या भरतीची. ठीक आहे. तर या 4 भाषेमधून तुम्ही कोणती एक भाषा निवडू शकता. एक तर इंग्रजी निवडू शकता, मराठी निवडू शकता, त्याचबरोबर हिंदी निवडू शकता, कोकणी निवडू शकता. ठीक आहे. ह्या 4 भाषेमध्ये पेपर असणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने पेपर असणार आहे. 70 मार्काचा तुमचा यामध्ये. ठीक आहे. 90 मिनिटाचा तुम्हाला टायमिंग मिळणार आहे. त्यानंतर आणखीन दुसरी तुमची लेखी परीक्षा असणार आहे, ते आपल्या लँग्वेजमध्ये असणार आहे. तुम्ही जर लेखी परीक्षेची जर भाषा मराठीमध्ये निवडली तर तुम्हाला आपल्या भाषेमध्येच 30 मार्काची आणखीन लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामध्ये 30 मार्काचं जे मित्रांनो 30 मिनिट तुम्हाला टायमिंग मिळणार आहे आणि 30 मार्काची ती परीक्षा असणार आहे. ठीक आहे. तर आपल्या लोकल लँग्वेजमध्ये ती परीक्षा तुम्हाला द्यावी लागणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुमचं यामध्ये सिलेक्शन प्रोसेस आहे. तर लेखी परीक्षेवर तुमचं सिलेक्शन प्रोसेस आहे. ठीक आहे. तर लेखी परीक्षेवर तुमचं सिलेक्शन होणार आहे. तर सेंट्रल बँक ऑफ इंडिया सफाई कर्मचारी या भरतीची जाहिरात तुम्हाला दाखवून देतो. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. सेंट्रल बँक ऑफ इंडियाची ही सर्व जाहिरात आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ऑनलाईन फॉर्म जे हे 20 डिसेंबर 2023 पासून फॉर्म भरणे सुरू झाले आहे आणि शेवटची तारीख 9 जानेवारी 2024 आहे.
त्याचबरोबर यामध्ये आपण या ठिकाणी बघू शकता कॉल लेटर फॉर एक्झाम ट्रेनिंग. तर यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये तुमची म्हणजे हॉल तिकीट वगैरे येणार आहे. त्याचबरोबर पेपर जो आहे हा फेब्रुवारी महिन्यामध्ये असणार आहे 2024मध्ये. त्याचबरोबर कॉल लेटर फॉर लोकल लँग्वेज टेस्ट झोन वाईज मार्च 2024मध्ये. त्याचबरोबर प्रोव्हिजनल सिलेक्शन, तुमचं जे सिलेक्शन आहे फायनली हे एप्रिल 2024मध्ये असणार आहे. या ठिकाणी त्यांनी ती तारीख दिलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पगार वगैरे या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर तर हे सर्व जाहिरात आहे. वयोमर्यादा तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे वयोमर्यादामध्ये सुद्धा काही उमेदवारांसाठी सूट देण्यात आली आहे. त्याचबरोबर बघू शकता तुम्ही ही सर्व जाहिरात आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया या भरतीची, ठीक आहे. त्याचबरोबर लेखी परीक्षेचा सुद्धा तुम्हाला अभ्यासक्रम या ठिकाणी दाखवून देतो आणि तुमचं जे सिलेक्शन आहे हे लेखी परीक्षेवर होणार आहे. तर हे बघू शकता तुम्ही सिलेक्शन प्रोसेस बघू शकता. सिलेक्शन विल बी थ्रो ऑनलाईन एक्झामिनेशन कंडक्ट बाय IBPS अँड लोकल लँग्वेज टेस्ट बाय बँक स्ट्रिक्टली ऑन मेरिट सब्जेक्ट टू रिझर्वेशन पॉलिसी अँड गाईडलाईन्स इश्यू बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन दिस रिगार्ड. तर तुमची जी परीक्षा आहे ही IBPS कंडक्ट करणार आहे. IBPS तुमची परीक्षा घेणार आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकता इंग्रजी ग्रामरचे यामध्ये 10 प्रश्न परीक्षेला येणार आहे. त्याचबरोबर जनरल नॉलेजची 20 प्रश्न आणि इलिमेंटरी अर्थमॅटिक याला मित्रांनो गणितसुद्धा म्हटलं जाते 20 प्रश्न. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता रिझनिंग याला बुद्धिमत्ता चाचणीसुद्धा म्हटलं जाते 20 प्रश्न बुद्धिमत्ता चाचणीचे. तर टोटल 70 मार्काची तुमची परीक्षा असणार आहे. 90 मिनिटाचा तुम्हाला या ठिकाणी टायमिंग मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला जे या ठिकाणी दुसरे आणखीन तुमच्यासाठी परीक्षा असणार आहे ज्यामध्ये पहा लोकल लँग्वेज टेस्ट. तर आपल्या भाषेत हे मित्रांनो टेस्ट असणार आहे. त्यामध्ये टोटल मार्क्स 30 आहे. त्याचबरोबर टायमिंगसुद्धा तुम्हाला 30 मिनिट टायमिंग मिळणार आहे. तर अशी 100 मार्काची तुमची मित्रांनो परीक्षा होणार आहे. तर आपल्याला परीक्षा कोणत्या भाषामध्ये देता येणार आहे ते तुम्हाला सांगून देतो. या ठिकाणी 10 राज्य आहे. तर महाराष्ट्रासाठी तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी तर महाराष्ट्रातील विद्यार्थी इंग्रजीमध्ये सुद्धा परीक्षा देऊ शकते, हिंदीमध्ये सुद्धा देऊ शकते, त्याचबरोबर मराठीमध्ये सुद्धा देऊ शकते आणि कोकणीमध्ये सुद्धा देऊ शकते. तर या 4 भाषेमध्ये आपल्याला पेपर देता येणार आहे या परीक्षेचा. तर आतापासून मित्रांनो चांगले पुस्तक घेऊन घ्या तुम्ही. सेंट्रल बँक ऑफ इंडिया या भरतीचे मराठीमध्ये लागत असेल तर मराठीमधून तुम्ही घेऊ शकता पुस्तकांच्या दुकानामधून. आणि आतापासून मित्रांनो अभ्यासाला लागून जा. चांगली भरती ही तुमच्यासाठी मित्रांनो निघालेली आहे. तर सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सफाई कर्मचारीची चांगली भरती आहे. तर पगारसुद्धा मित्रांनो तुम्हाला चांगला मिळणार आहे. तर सरकारी नोकरी आहे. तर आतापासून चांगले पुस्तक घ्या आणि आतापासून मित्रांनो ज्यांनी सुद्धा तयारी चालू केली नसेल तर तयारी चालू करून द्या. कारण की सेंट्रल बँक ऑफ इंडिया या भरतीचा जो पेपर आहे हा मित्रांनो पेपर तुमचा 2024मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये राहणार आहे आणि एप्रिल महिन्यापर्यंत सिलेक्शनसुद्धा मिळणार आहे मुलांना, ठीक आहे. तर चांगली ही सुवर्ण संधी मित्रांनो तुमच्यासाठी चालून आली आहे. तर जे पण मुले या भरतीला घेऊन सिरियसली असाल, जे पण मुले या भरतीला घेऊन इंटरेस्टेड असाल तर चांगले पुस्तक तुम्ही घेऊन घ्या आतापासून मार्केटमधून. आणि आतापासून मित्रांनो अभ्यास करा, ठीक आहे. चांगली आतापासून सेल्फ स्टडी करा 6-6 घंटे 8-8 घंटे. तर चांगले पुस्तकं मार्केटमध्ये आले आहे. तर स्पेशल पुस्तके याचा सिलेबसनुसार आणि अभ्यासाला लागा. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन भरतीच्या अपडेटसाठी. तर ही होती संपूर्ण माहिती सेंट्रल बँक ऑफ इंडिया सफाई कर्मचारी या भरतीबद्दल. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.